पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात मंगळवारी दुपारी 3:30 ते 4 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत संशयित आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे पिंपळवंडी गावासह संपूर्ण परिसरात संताप आणि भीतीचं वातावरण निर्माण झालंय. मिळालेल्या माहितीनुसार एका तरुणाने संबंधित अल्पवयीन मुलीला सायकलवरून ऊसाच्या शेतात नेलं होतं. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून गळा दाबून तिची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. मात्र घटनेचा नेमका घटनाक्रम, अत्याचार आणि मृत्यूचे निश्चित कारण याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. तपास आणि वैद्यकीय अहवालानंतर या प्रकरणातील अधिकृत माहिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे. आज संध्याकाळी दुपारच्या नंतर एक 25 वर्षाच्या तरुणाने एक 9.5 वर्षाची जी मुलगी आहे त्याच्या शेजारी घरात जे राहत होती ते घरी दुसऱ्या मुलाबरोबर खेळत असताना TV बघत असताना ते त्यांना घरातून ओळख असून बाहेर घेऊन गेला आणि गावी बाहेर हे जे शेत आहे ते शेतात पुढे जाऊन त्यांनी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे आणि त्याची हत्या केली आहे. ह्याचं जे आरोपी आहे त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील जे तपास आहे ते चालू करण्यात आलेला आहे. सध्या आमची फॉरेन्सिक टीम जागेवर आहे आणि त्या जागेचा पंचनामा पाहणी हे चालू आहे आणि वैद्यकीय तपासणी जी आहे त्याची प्रोसेस सुद्धा चालू आहे. दरम्यान मुलगी घरी परत न आल्याने चिंताग्रस्त झालेल्या तिच्या कुटुंबियांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र ती सापडत नसल्याने कुटुंबियांनी पोलिसांकडे धाव घेत बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीने मुलीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान ऊसाच्या शेताच्या परिसरात घडलेली ही गंभीर घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी उपलब्ध माहिती आणि पुराव्यांच्या आधारे संशयित आरोपीला ताब्यात घेऊन अटक केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून सुरू असलेल्या तपासाचा आढावा घेतला. या प्रकरणाच्या तपासासाठी विविध तपास यंत्रणा कामाला लावण्यात आल्या आहेत. घटनास्थळावरील पुरावे संकलित करणे, संशयितांची चौकशी करणे तसेच घटनेशी संबंधित सर्व बाबींची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून केले जात आहे. आज दुपारी साधारणतः 2 वाजण्याच्या दरम्यान एक मिसिंग मुलगी झाली असे समाजामध्ये एक मेसेज गेला. त्याच्यानंतर त्या घरच्यांनी साधारणतः 1-2 तास 4 वाजेपर्यंत शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यानंतर घरच्यांनी तक्रार दिल्यानंतर डिपार्टमेंट इथं हजर झालं आणि डिपार्टमेंटबरोबर आम्ही सगळे त्यांच्याबरोबर मदत करत होतो. इकडचे ओढ्या असतील, विहिरी असतील किंवा ऊसाचं शेत असेल, ह्या सर्व ठिकाणी आम्ही त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु ते काय हाती यश येत नव्हतं. नंतर ह्या रोडला जेवढे CCTV कॅमेरे आहेत खाजगी मालकीचे, ते सगळे कॅमेरे आम्ही चेक केले डिपार्टमेंटच्या साहाय्यानं. तरी त्या कॅमेऱ्यामध्ये काही त्याचा शोध लागत नव्हता. नंतर साधारणतः 8च्या दरम्यान संशयित एका आरोपीला त्यांनी ताब्यात घेतलं डिपार्टमेंटनी आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या पद्धतीने विचारल्यानंतर तिथं पिंपळवंडीचं लेंडेस्थळ आहे, त्या लेंडेस्थळाचा एक ओढा आहे. त्या ओढ्याच्या कडेला त्यांनी तिथं त्या चिमुरडीला तिचं काय म्हणू आपण त्याला अत्याचार करून तिचा खून केल्याचं निष्पन्न झालं आणि त्यांनी ते जागा स्पॉट दाखवला आणि त्याच्यानंतर ते क्लिअर झालं का ह्या व्यक्तीनेच हे सगळं केलेलं आहे. त्याच्यानंतर फॉरेन्सिक लॅबची टीम आल्या, पोलीस डिपार्टमेंट आले, ओतूरचे असतील, आळेपाट्याचे असतील, नारायणगावचे असतील, सर्व आमच्या लेंडेस्थळातल्या सगळं युवकांनी आणि ज्येष्ठांनी सगळ्या डिपार्टमेंटला सहकार्य केलं. त्यांना हवं नव्हते रात्रीच्या वेळेला टॉर्च वगैरे किंवा अंधारात इकडं जाणं, तर आमची मुलं पहिली पुढं जायची, नंतर डिपार्टमेंटला सहकार्य करून डिपार्टमेंट यायचं. त्याच्यानंतर त्या बिचाऱ्या मुलीचा मृतदेह तिथं सापडला. त्याच्यानंतर फॉरेन्सिकची लॅब तिथे गेली आणि हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर
प्रत्येक व्यक्तीचं मन हे हेलावून गेले. अगदी आपल्या घरातली एखादी चिमुरडी जावी अशा प्रकारची सगळ्यांची एक मानसिकता तयार झाली होती. आणि त्याच्यातून एक अतिशय दुर्दैवी घटना आहे. आणि जे कोणी ही घटना केली असेल त्या नराधमाला फाशीची शिक्षा व्हावी ही आमच्या पिंपळवंडीकरांची आवर्जून. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याच्या घटनेने पिंपळवंडी ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करून त्याला कायद्यानुसार कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. प्रकरणाचा तपास कोणत्याही विलंबाशिवाय जलद गतीने पूर्ण करून पीडित मुलीला आणि तिच्या कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा अशी ही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान पोलिसांकडून या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असून उपलब्ध पुरावे आणि चौकशीतून समोर येणाऱ्या माहितीच्या आधारे पुढील कारवाई केली जाणार आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, जुन्नर.